बघितलं तर अनेक दशकांपासून कुठेतरी विखे आणि पवार कुटुंबियांमध्ये राजकीय संघर्ष राहिलेला आहे. कुठेतरी तो मिटवण्यासाठी एक पाऊल रोहित पवारांनी पुढे टाकल्याचं दिसतंय, की तुम्ही आमच्यासोबत यावं. नाही, आता त्यांना काय वाटतं किंबहुना त्यांची काय भावना असेल हे मला माहिती नाही. त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे. त्यांना वाटत असेल की माझ्याशी त्यांनी चर्चा केली पाहिजे, तर मीडियामध्ये न जाता त्यांनी मला फोन लावावा. मी त्यांच्याशी बोलू शकतो. कारण की यापूर्वी देखील मी खासदार असताना आणि ते तिथं आमदार असताना तालुक्याच्या विविध प्रश्नांवर आम्ही संभाषण केलेलं आहे. तालुक्याच्या कर्जत जामखेडच्या विकासासाठी मी खासदार असताना आम्ही दोघांनी अनेक वादग्रस्त विषयांवर समन्वय करून रस्त्याचे विषय असतील किंवा इतर काही विषय असतील आम्ही समन्वय करून काम केलं. कारण की विकासामध्ये पक्ष नसतो. तर त्यांना असं काही वाटत असेल, मला त्यांच्याकडे बोलवण्याचं काही त्यांची इच्छा असेल किंवा त्यांची भावना असेल, तर ते मला त्यांनी मोबाईलमध्ये संपर्क करावा. त्यांच्याकडे माझा नंबर आहे, त्यांनाही माहिती आहे. तलाठी भरती प्रक्रियेवरून रोहित पवारांनी टीका केली आहे की या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचं आणि अनेकांनी मलिदा खाल्ल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे जे तत्कालीन महसूल मंत्री होते विखे पाटील त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. मला असं वाटतं की त्यांच्याकडं असे काही पुरावे जर असले त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे ते द्यावेत. राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री महोदय करतायत आणि त्याचबरोबर न्यायव्यवस्था आज भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. असं जर कुठे आढळून येत असेल की त्या प्रक्रियेमध्ये कुठल्या तरी प्रकारचा भ्रष्टाचार झाला असेल, तर न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास असेल तर न्यायव्यवस्थेकडे त्यांनी दाद मागावी, तिथं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे मला वाटत नाही की याच्यावर फार भाष्य करावं. आम्ही देखील त्या गोष्टीला गंभीरतेने घेतो की एखादी गोष्ट प्रक्रियेमध्ये जर नजरचुकीने झाली असेल आणि एखाद्यावर अन्याय झाला असेल, तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून ते करू शकतात. आमचं काही आरोप पुढे असं म्हणतायत की ज्यावेळी मी या भ्रष्टाचारावरती आवाज उठवला होता त्यावेळेस विखे पाटलांनी मला माझ्यावरती गुन्हे दाखल करण्याची भाषा केली होती. मात्र आता त्यांची गाडी पोलीस स्टेशन पर्यंत का पोहोचत नाही? नगर मनमाडच्या खड्ड्यात पंक्चर झाली आहे का? त्यांनी काय बोललेलं आहे हे मी वाचलं नाही. मी अगोदरही बोललो, विरोधकांचे ट्विट वाचणं हे माझं काम नाही. मी परत एकदा सांगतो की जर या भरती प्रक्रियेमध्ये कोणीही व्यक्ती वंचित राहिला असेल किंवा कोणावर अन्याय झाला असेल, तर त्यांना राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आहे. तिकडे एक तक्रारीचा मार्ग त्यांना आहे आणि दुसरं न्यायव्यवस्थेमध्ये तक्रारीचा मार्ग आहे. जिथं त्यांना वाटत असेल काही पुरावे असतील तर त्यांनी एक तर मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करावेत किंबहुना न्यायालयामध्ये सादर करावेत आणि न्यायव्यवस्थेमध्ये निश्चित न्याय मिळेल. हे तर न्याय देव तर सगळ्यांना न्याय देतो. चव्हाणांनी म्हटलंय की गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, त्यावर संजय राऊत असं म्हणतात की ते जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. अप्रत्यक्षपणे भाजपने त्यांचा घातपात केला असंच संजय राऊतांचं म्हणणं आहे. हे पहा, हे दोघंही एक समान आहेत. राऊत साहेब काय आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब काय. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे जेवढे आभार मानावे तेवढं कमी आहे. कारण की त्यांच्यामुळेच त्यांनी जेवढं काँग्रेस संपवण्यासाठी योगदान दिलं स्वातंत्र्यानंतर कोणाचंच योगदान नसेल. त्यामुळे बातम्यामध्ये राहण्यासाठी काहीतरी पिल्लू सोडायचं. अगोदर म्हटले होते 1 तारखेला कोणीतरी राष्ट्रपती बदलणार, बदलला का? तर त्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही राऊत साहेबांबरोबर राहत नका जाऊ. जेवढं राऊत साहेबांपासून लांब राहाल तेवढं तुमचं आरोग्य हे चांगलं राहील. एक माणसाचं मानसिक संतुलन अगोदरच खराब झालंय महाराष्ट्रात. तर त्यांनी पण दुसरा माणूस निर्माण करू नये ही आमची विनंती आहे. त्यामध्ये बुद्धिजीवी लोक नाहीत, ते RSS मधून घेतले जातात, त्यांना मंत्रिपद दिलं जातं. एकीकडे पंतप्रधान देखील टेलिप्रॉम्प्टरवर वाचतात. टेलिप्रॉम्प्टर नसेल तर ते बोलूच देखील शकत नाही. असं देखील टीका जी आहे ती राऊतांनी आज केली. टेलिप्रॉम्प्टरवर प्रत्येक प्रधानमंत्री देशाचा आजपर्यंत वाचून भाषण किंबहुना त्याचा काहीतरी संदर्भ घेऊन भाषण करतात. टेलिप्रॉम्प्टरवर न बोलणारे लोक हे मानसिक रोगी दिसतात. हे राऊत साहेबांनी आरशात एकदा जर त्यांचा व्हिडिओ पाहिला किंवा आरशात बोलून पाहिला त्यांना लक्षात येईल की टेलिप्रॉम्प्टर न वाचल्यामुळे माणूस कसा दिसतो. किंवा आता आपले विरोधी पक्षनेते हे टेलिप्रॉम्प्टर वापरत नाहीत, पण ते देशात हसू जे झालंय त्यांचं. काल आपण पाहिलं असेल वंदे मातरम गाणं चालू असताना त्यांच्याच मातोश्रींनी गाणं बंद करून टाका किंवा वंदे मातरम एवढा वेळ का चाललं याचा द्वेष केला. तर हे सगळे ज्याला म्हणतो आजारी लोक आहेत आणि मला वाटतं की डॉक्टर या नात्याने मी अगोदरही बोललोय की मी त्यांना औषधं द्यायला तयार आहोत. त्यांनी माझ्या गोळ्या घेतल्या तर निश्चित त्यांना त्याचा फरक वाटेल असं माझं मत आहे. रणजित शिंदेने देखील वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला. कसं बघतो, कारण गुन्हा दाखल होऊ शकतो जेव्हा आपण नवीन कायदा आणलाय तर. हे पहा, मी शिर्डीचा नागरिक आहे. सोलापूरच्या खासदारांनी काय केलं हे मला विचारू नका. मी काय सोलापूरचं राजकारण पाहत नाही. मला वाटतं प्रत्येक प्रश्नावर आपण एक क्लिअर उत्तर दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारे कुठलाही व्यक्ती कुठल्याही गोष्टीला त्रासलेला असेल तर त्याला वेगळे वेगळे मार्ग आहेत. त्यांनी ते मार्ग अवलंबले पाहिजेत. मी आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढंच भाष्य करू इच्छितो की आम्ही
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये काम करतोय. जिल्हा दुष्काळमुक्त करणे आणि कुंभसाठी शिर्डी तयार करणे या 2 गोष्टी आमचं काम चालू आहे आणि ते आम्ही काम करत राहू. पुणे रेल्वेच्या संदर्भात मध्यंतरी एक जन आंदोलन झालं आणि शिर्डीकरांनी रेल्वे पळवली, म्हणजेच विखे पाटलांनी रेल्वे पळवली असा आरोप करण्यात आला. मामा भाषे एकत्र आले. कसं पाहता या आंदोलनाकडे आणि काय नेमकी होईल? नाशिक पुणे रेल्वे होईल? माझं स्पष्ट मत आहे, त्यांनी पूर्ण कारखान्याची यंत्रणा कामगार आणावेत. इथं रेल्वे ट्रॅक लावलेला आहे, तो उखळून घेऊन जा. आम्हाला रेल्वेची आवश्यकताच नाही आहे. पहिला मुद्दा. आम्ही रेल्वे आणली, बाबांच्या आशीर्वादाने ती रेल्वे आलेली आहे. त्यांना वाटत असेल रेल्वे घेऊन जायची, ट्रॅक इथं आहे, स्टेशन इथं आहे, काय घेऊन जायचं, आमचं घेऊन जा, आमचा कुठलाही विरोध नाही. एक मुद्दा तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा रेल्वे आणण्यामध्ये आमचं श्रेय नव्हतं आणि ते रद्द करण्यामध्ये आमचा कुठला वाटा नाही. केंद्र सरकारने तो निर्णय घेतला, काही विशिष्ट कारणांमुळे घेतला असेल. आमचं काम आहे पाठपुरावा करणं. मी साहेबांना स्मरून शब्द देतो की संगमनेर ते नाशिक रेल्वे व्हावी यासाठी विखे पाटील परिवार पूर्णपणे ताकदीने त्या संगमनेरकराच्या प्रत्येक नागरिकाबरोबर आहे ज्याला ती रेल्वे पाहिजे. आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही कुठलंही त्या रेल्वेला पळवण्याचं काम केलेलं नाही. एकदा नगर मनमाड झाल्यावर आम्हाला ते पुण्याला जायला ते रेल्वेची आवश्यकता पण नाही. त्यामुळे रेल्वे पळवण्यासाठी आम्हाला काही वेगळं करावं लागतं. आमच्याकडे विमानतळ झालंय, आमच्याकडे रेल्वे स्टेशन झालंय, आमच्याकडे रेल्वे झाली. आता समुद्र नसल्यामुळे आम्ही इथं जहाज आणू शकलो नाही, ते आमचं दुर्दैव आहे. पण बाबांची कृपा असली तर समुद्राचं पाणी जर इकडे कधीतरी आलं तर आम्ही जहाज देखील पोर्ट सुरू करू शकतो. तर आम्हाला कारणं द्यायची सवय नाहीये. आम्ही सगळ्या गोष्टी आणल्यात. शिर्डीची जनता ही आमच्या पाठीमागं विकासामुळे आहे. त्यामुळं संगमनेरचा विकास ही आमची जबाबदारी आहे. जनतेने आमच्या शब्दावर निवडून दिलं अधिकाऱ्याच्या आमदाराला, तर तिकडची रेल्वे व्हावी यासाठी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना देखील निवेदन देऊ आणि जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती होत राहील. मात्र समिती नेमल्यानंतरही त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. कसं पाहता मग याकडे? आता शेवटी आंदोलन करायचा अधिकार त्यांचा आहे. त्यांनी ते आंदोलन केलं, त्यांच्या भावना व्यक्त केल्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता समिती नेमली आणि आंदोलन न व्हावं असं मी म्हणत नाही. त्यांना समितीवर विश्वास नसेल किंवा माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी ते कृत्य केलं. पण आम्हाला आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे की ते दिलेला शब्द पाळतात. कर्जमाफी असो, मोफत वीज असो शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींचा पैसा असो, किंबहुना कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिर्डीचा विकास आराखडा आणि शिर्डीला जवळपास 24 कोटीचे कामं चालू आहेत कुंभच्या माध्यमातून. आम्ही अजून 40 कोटीचा प्रस्ताव टाकलाय. तर आम्हाला तर सगळं मिळतंय. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि संगमनेरकरांना देखील ते मिळणार हे मी तुम्हाला सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.